ओम नमः शिवाय सगळ्यांना. श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आमचा प्रवास चालू झाला पुण्यावरून नाशिक रोडपर्यंत. आम्ही चाललो होतो त्र्यंबकेश्वरला. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग जे की नाशिकमध्ये स्थित आहे तिथं चाललो होतो आणि आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. आणि इथं तुम्ही त्र्यंबकेश्वरची कमान पाहू शकताय. बसने आम्हाला मागे 1-1.5 किलोमीटर मागे सोडलं होतं. मग आम्ही थोडं पायी चालत चाललो होतो. तर आम्ही असं चालत चालत पोहोचलो ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याला लागून जे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे तिथे. आणि तुम्ही पाहू शकता इथं आल्यावर आम्हाला मंदिराचा कळस दिसला आणि त्याच्या मागे जो पर्वत तुम्हाला दिसतो आहे तो आहे ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरी नदीचे उगमस्थान. आणि त्यापुढे आम्ही गेलो कुशावर्त कुंडामध्ये. तिथे थोडे तोंड हातपाय धुतले आणि आम्ही गेलो दर्शनाच्या रांगेकडे. दर्शन लावायला खूप गर्दी होती, श्रावण महिना होता म्हणून. आणि इथे आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो. इथं काही शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून मी काही केलं नाही. आणि असं आमचं दर्शन झालं. ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला नेक्स्ट अशाच मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.